झाली बघा ना, मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. सूत्र काय असतं रे चक्रवाढ व्याजाचं? चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय? रास बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक दर भागिले 100 आणि या ठिकाणी कालावधी. चला सुरू करा. 2 वर्षांची रास किती झाली? 51,59.2 बरोबर. मुद्दल किती रे? 8,000 रुपये. 8,000 गुणिले इथं काय दिलंय? 1 अधिक दर. दर किती आहे? तर दर माहित नाही, तोच तर काढायचा आहे. 1 अधिक दर भागिले 100. किती वर्षाचं होतं रे हे? 2 वर्षांसाठी, तर 2 वर्षांचा वर्ग लिहिला. ओके, चला याला इकडे भागिले करू आपण. सोडू, चला काय उत्तर येतं बघूनच घेऊ. चला याला इकडे भागिले करा. 51,59.2 भागिले 8,000. हा पॉईंट इकडे काढा, खाली एक शून्य वाढवा. मी काय करतो? डायरेक्ट 2 लिहितो, खाली एक शून्य वाढवतो. चलो ठीक आहे. इथं काय उरलं रे? 1 अधिक आर म्हणजे काय होते? 100 अधिक आर, 100 अधिक आर भागिले 100 चा वर्ग. ठीक आहे, चला हे सोडवा. इथं बघा, जर का मी क्रॉस चेक केलं, इथं छेदाला 100चा वर्ग आहे, इथं 100चा वर्ग म्हणजे 10,000 साठी याला 8 ने भाग. चला 8 ने भाग द्या. 8 एका 8, खाली बघा काय उरलं? 100चा वर्ग उरला का? 8 ने भाग द्या. 8 एका 8, इथं किती जाईल रे? 1 उरला. 8 एका 8 किती उरले? या ठिकाणी 3 उरले. 8 16 23 8 चौक 32, 8 चौक 32, 3 उरले. 48 8 चौक 32, 32 7 उरले. 9 8 72. काय दिसलं रे? 114,49 भागिले 10,000 बरोबर 100 अधिक आर भागिले 100चा वर्ग. नीट बघा, वर्ग आहे ना बघा, हा कोणाचा? 100चा वर्ग आहे बघा, हा 100चा वर्ग आहे. तुम्हाला माहित पाहिजे हा कितीचा वर्ग आहे. तुम्हाला हे लॉजिक सांगा मला की 100 अधिक किती केलं याचा वर्ग येतो. जवळ बघा, 100चा वर्ग जवळचा वर्ग आहे. 100च्या जवळचे वर्ग माहिती कसे काढता? बघा, 100च्या जवळचं काय करू? 101चा काढून दाखवतो तुम्हाला मी. वर्ग घनपाठ आहे ना सगळ्यांचे. 101चा वर्ग कसा काढता? 100 पेक्षा 1 ने जास्त आहे तर 1चा वर्ग, 100 पेक्षा 2 ने जास्त आहे तर 2चा वर्ग, 100 पेक्षा 3 ने जास्त आहे 3चा वर्ग. आधीच काय? 100 पेक्षा 1 ने जास्त आहे, याच्यात 1 मिळवा, 102 झालं. 100 पेक्षा 2 ने जास्त आहे, याच्यात 2 मिळवा, 104 झालं. 100 पेक्षा 3 ने जास्त आहे, याच्यात 3 मिळवा, 106 झालं. हे यांचे वर्ग झाले. तसंच बघा ह्या ठिकाणी 107 जर का दिसलं, 107चा वर्ग काय? 100 मध्ये 7चा वर्ग 49, याच्यामध्ये परत 7 मिळवा, 114. याचा वर्ग काय आला?